नमस्कार मैत्रिणींनो. आज आरशात स्वतःला पाहताना अचानक वाटलं की तुमच्याशी मनमोकळं बोलावं. 50 नंतर आपल्या स्किनमध्ये जे बदल होतात ते खूप काही सांगून जातात. मेनोपॉजच्या या प्रवासात माझी स्किन इतकी ड्राय झाली होती की महागडे सिरम्स, फेसवॉश वापरूनही काही फरक पडत नव्हता. ती तगमग मी जवळून अनुभवली आहे. मग विचार केला, बाजारातल्या रसायनांच्या मागे धावण्यापेक्षा का नाही आपल्या मातीतल्या गुणधर्मांचा आधार घ्यावा. मुलतानी मिट्टी, व्हिटॅमिन सी हे माझं सिक्रेट आहे, जे आता माझ्या स्किनला पुन्हा जिवंत करतं आहे. चला आज हेच प्रेम एकत्र एका साबणाच्या रूपात साठवूया. साबण बनवणं म्हणजे माझ्यासाठी आता एक मेडिटेशन झालं आहे. मुलतानी मिट्टी त्वचेला थंडावा देते, तर ॲलोवेरा जेल जे ओलावा टिकवून ठेवतं आहे, आणि हे दोन्ही एकत्र म्हणजे त्वचेसाठी वरदान आहे. ही प्रक्रिया तुम्हाला जवळून पाहताना साधेपणात किती सौंदर्य दडलंय हे नक्कीच जाणवेल. साबण बनवताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात. त्यामध्ये आहे हा साबण बेस, जो आपल्याला ऑनलाईन अगदी कमीत कमी किमतीमध्ये भेटतो, आणि हा हर्बल आहे, केमिकल फ्री आहे. पाव किलो, अर्धा किलो, 1 किलोच्या बॅचमध्ये आपल्याला मिळतो हा साबण बेस. तर त्यानंतर आहे ॲलोवेरा जेल, मुलतानी मिट्टी आणि व्हिटॅमिन सी गुलाबजल. ह्या अगदी नॉमिनल गोष्टी लागतात आपल्याला साबण बनवण्यासाठी, आणि ह्यानी ना अगदी केमिकल फ्री साबण तयार होतोच, पण हे वापरल्यानंतर आपल्या स्किनमध्ये ज्या काही गोष्टींची कमतरता झालेली आहे, जसं काही आपलं ऑइल कमी झालं आहे, त्याने ड्रायनेस आलेला आहे, परत आपला तजेलदारपणा कमी झाला आहे, त्याने ना थोडंसं आपली स्किन डॅमेज झाल्यासारखी वाटते, ह्या सगळ्या गोष्टी कवर होतात. आणि हा जो साबणाचा बेस आहे तो अगदी इझी कट होतो. कट इतक्यासाठी करायचं आहे आपल्याला डबल बॉईल करायचं आहे. डबल बॉईल म्हणजे एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं, त्यावरती आपण एक स्टँड ठेवायचं. ज्या पद्धतीनं आपण ढोकळा वाफवतो ना, त्याच पद्धतीनं आपल्याला त्या स्टँड ठेवून घ्यायचं. त्यावरती एक भांडं ठेवून हा जो साबणाचा बेस आहे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे. वितळून घेतल्यानंतर आपण ज्या वस्तू छान मिक्स करणार आहोत ना, व्यवस्थित एकजीव होण्यासाठी हे वितळवायचं आहे. साबणाच्या बेसचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतले मी. तुम्ही पाहताल किती इझी तो कट होतो आहे. अजिबात हार्ड नाही आहे, कारण ह्यामध्ये कोणतंच सेंट वापरलेलं नाही, कोणतं केमिकल वापरलेलं नाही आहे. आणि छान हे सर्व आपले तुकडे तयार झालेले आहेत. बारीक बारीक करून आपलं पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये जे साहित्य मिक्स करायचं आहे ते एका वाटीमध्ये अगोदर काढून घेऊ. इथे मुलतानी मिट्टी काढलेली आहे. मुलतानी मिट्टी जी आहे ती तुम्ही कोणत्याही ब्रँडची घ्या. मी हर्बल घेतलेली आहे. इथे मुलतानी मिट्टी घेतल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेलचं सुद्धा प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे, म्हणजे आपल्या स्किनला किती त्याची गरज आहे, ड्रायनेस किती आहे ह्या पद्धतीनं. आणि गुलाबजल घालून छान ते मिक्स करून घेणार आहे. नंतर आपल्याला जर कमी वाटलं ॲलोवेरा जेल तर थोडं घालायचं आहे. नंतर ह्या आहेत व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट. ह्या कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये अगदी इझी मिळतात, आणि त्या आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. व्हिटॅमिन सी जे आहे ना ते आपल्या स्किनला उजळपणा करण्याचं काम करतं, किंवा आपल्या चेहऱ्यावर काही काळे स्पॉट झाले असतील, डार्क स्पॉट झाले असतील, तर ते कमी करण्याचं काम करतं. आणि तुमची स्किन खूपच ड्राय वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही ह्यामध्ये अगदी ग्लिसरीनचे 2 थेंब घातले तरीही छान होते, आणि स्किन एकदम ब्राईट अशी दिसायला चालू होते. आणि हे डेली आपण जेव्हा स्नान करतो किंवा जेव्हा फेसवॉश करतो तेव्हा आपण यूज केले ना, तर आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये त्याचा समावेश करून घेतला की त्याचे इफेक्ट जास्त आहेत. पाणी उकळलं की त्यावरती मी एक स्टँड ठेवून एक भांडं ठेवलं, आणि तो जो साबणाचा बेस आहे तो घालून घेतला, आणि 2 मिनटं झाकण घातलं की तो बेस अगदी छान वितळून पातळ होतो. तुम्ही पाहताल किती छान ते पातळ झालेलं आहे. आणि मग त्यामध्ये वरती मिक्स करण्यापेक्षा तो मी खाली काढून घेतला, मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. आणि मिक्स केलेल्या बाऊलमधल्या सर्व वस्तू त्यामध्ये घालून ते छान सगळं फिरवून मिक्स करून घेतलं. आणि इथे आपण 2 प्रकारचे सोप करत आहोत. आता आपल्याकडे जर ते सोप मोल्ड नसेल तर अगदीच आपल्याकडे काचेच्या छोट्या छोट्या वाट्या बाउल्स असतात ना, त्यामध्ये देखील तुम्ही तो सेट करू शकता. त्याच्यासाठी वेगळे मोल्ड घ्यायची गरजच नाही आहे. आणि हे चॉकलेटचे जे मोल्ड होते ना
त्यामध्ये देखील मी छोटे छोटे सेट केलं. कारण आपण जर कुठे प्रवासाला गेलो, कुठे जाणार असो बाहेरगावी वगैरे, कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर तिथलं काही साबण किंवा काही फेसवॉश वापरण्यापेक्षा आपल्याकडे हे छोटं पाऊचमध्ये आपल्या असलेलं कधीही चांगलं पर्समध्ये ठेवायचं, टिश्यू पेपरमध्ये वगैरे रॅप करून, आणि ते आपल्यासोबत घेऊन जायचं. म्हणजे आपल्या डेली रुटीनमध्ये त्याचा खंड पडत नाही. ह्यासाठी मी छोटे छोटे देखील करून घेतले. अर्ध्या तासाने तुम्ही पाहताल किती छान आपला हा साबण सेट झालेला आहे आणि ह्याचे इफेक्ट इतके छान आहेत ना, ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत मैत्रिणींनो. त्यामुळे ना अगदी कमी वेळ लागतो, कमी खर्च लागतो. आपण डीमार्टमधून किंवा मॉलमधून किती वेगळे वेगळे फेसवॉश आणि महागडे आणतो, तरीही त्याचा आपल्या स्किनला तितकासा इफेक्ट येत नाही. त्यामुळे ह्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत ना, तर ह्या नॅचरल गोष्टी आपण पूर्वीपासून वापरत आलो ना, त्यामुळे मला वाटलं की हा जो साबण आहे ना, हा करून पाहावा. तुम्ही पाहताल ह्याच्यावर जे बुडबुडे आलेत ना, ती गोष्ट आपल्याला सांगते की ह्यामध्ये आपण केमिकल वापरलं नाही. जर केमिकल वापरलं असतं तर दोन्हीकडून अगदी प्लेन हा साबण दिसला असता, हो की नाही. कमाल आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या किचनमध्येच आणि त्याचा आपण वापर केला तर आपल्या डेली रुटीनमधील काही ज्या आपल्या समस्या असतात ना, तर त्याच्यावर आपण पर्याय शोधू शकतो. तुम्ही पाहताल किती छान फेस होतोय ना, जसं काय आपण अगदी विकत आणलेल्या साबणासारखं. हे जर आपण मुलतानी मिट्टीचं साबण मॉलमध्ये घ्यायला गेलो तर खूप एक्सपेन्सिव्ह जातं. विटॅमिन सी त्यामध्ये किती घातलं आहे आपल्याला माहीत नसतं, ॲलोवेरा जेल किती घातले आपल्याला माहीत नसतं. आपल्या डोळ्यासमोर आपण हा साबण तयार केला. त्यामुळे आता आपल्या स्किनची आपण काळजी अगदी घरच्या घरी आणि सहजतेने करणार आहोत, घेणार आहोत. त्यामुळे हा जो सोप आहे ना, तुम्ही नक्की घरी बनवा मैत्रिणीनं, खूप छान तयार होतो. तयार झाला माझा मुलतानी मिट्टी सोप. अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये केमिकलच्या जगामध्ये निसर्गाच्या कुशीत त्वचेला परत आणण्याचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा. आणि तुम्ही काही असे आयुर्वेदिक प्रयोग करत असाल ते माझ्यासोबत शेअर देखील करा. आपण मैत्रिणी आहोत की नाही, मग एकमेकींना शेअर केले पाहिजेत. परत भेटू. काळजी घ्या.